आरआरसी नेटवर्कच्या विशेष बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी। हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत डॉक्टर धोटे शिसाट सरांचे नीट अकॅडमी लातूर, जिथे अनुभवाला जोड गुणवत्तेची। अकोला जिल्ह्यात दिवसा जमावबंदी, रात्री संचारबंदी। अकोल्यात कोरोनाचा उद्रेक। सोमवारपासून मास्क न वापरणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई। रविवारी रात्रीपासून नाईट कर्फ्यू व कलम 144 लागू। बायोमेडिकल वेस्ट फेकले महामार्गावर, वाहनधारकांमध्ये नाराजी। सुरुवात करूया आजच्या सविस्तर बातम्यांना। संपूर्ण अकोला जिल्ह्यातील शहरी तसेच ग्रामीण भागाकरिता रविवार दिनांक 9 जानेवारीची रात्री 12 वाजेपासून पुढील आदेशापर्यंत रात्रीची संचारबंदी तसेच दिवसा जमावबंदी आदेशासह निर्बंध जारी करण्यात आले आहेत। जिल्हाधिकारी नीमा अरोरा यांनी निर्गमित केलेल्या आदेशानुसार सकाळी 5 ते रात्री 11 वाजेपर्यंत 5 किंवा अधिक व्यक्तींना एकत्र येता येणार नाही। रात्री 11 ते सकाळी 5 वाजेपर्यंत कोणत्याही व्यक्तीस अत्यावश्यक किंवा वैद्यकीय कारणाशिवाय घराबाहेर पडण्यास पूर्णतः बंदी राहील। शासकीय कार्यालयांमध्ये अभ्यागतांना कार्यालय प्रमुखांच्या स्पष्ट आणि लेखी परवानगीशिवाय प्रवेश राहणार नाही। कार्यालय प्रमुखांद्वारे नागरिकांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ऑनलाईन संवाद साधण्यात येईल। स्थानिक अथवा बाहेरून येणाऱ्या अभ्यागतांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सभेचे आयोजन करण्यात येईल। कार्यालय प्रमुख आणि आवश्यकतेनुसार कर्मचारी यांचे कामाचे तास ठरवून कामाचे नियोजन करावे। तसेच शक्य असल्यास वर्क फ्रॉम होम ला प्राधान्य देण्यात यावे। कोविड अनुरूप वर्तनाचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी। कार्यालय व्यवस्थापनाने कार्यालयामध्ये थर्मल स्कॅनर, हँड सॅनिटायझर इत्यादीची व्यवस्था करावी। तसेच खासगी कार्यालयांमध्ये व्यवस्थापनाने कर्मचारी यांच्या कामाचे तास निश्चित करून शक्यतोवर वर्क फ्रॉम होमचे माध्यमातून कामे करावी। व्यवस्थापनाने नियमित उपस्थितीच्या 50% पेक्षा जास्त कर्मचारी संख्या उपस्थित राहणार नाही याची दक्षता घ्यावी। ज्या आस्थापना 24 तास सुरू राहतात अशा ठिकाणी शिफ्टनुसार कामे निश्चित करण्यात यावी। कर्मचाऱ्यांना अत्यावश्यक कामासाठी प्रवास करतेवेळी कार्यालयाचे ओळखपत्र निर्गमित करण्यात यावे। तसेच ते सोबत बाळगणे बंधनकारक राहील। लसीकरणाच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या कर्मचाऱ्यांनाच कार्यालयामध्ये प्रवेश राहील। तसेच ज्यांनी लसीकरण केले नाही त्यांना लसीकरण करून घेण्याबाबत प्रोत्साहित करण्यात यावे। कार्यालयामध्ये कोविड अनुरूप वर्तनाचे तंतोतंत पालन करणे बंधनकारक राहील। व्यवस्थापनाने कामाचे तास ठरविताना महिला कर्मचाऱ्यांची सुरक्षितता आणि सुविधा विचारात घ्यावी असे आदेशात नमूद करण्यात आले आहे। याशिवाय विवाह समारंभाकरिता जास्तीत जास्त 50 व्यक्तींना उपस्थित राहता येईल। तसेच अंत्यविधीच्या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त 20 व्यक्तींना उपस्थित राहता येईल। सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक व राजकीय कार्यक्रमांना जास्तीत जास्त 50 व्यक्तींना उपस्थित राहता येईल। शाळा, महाविद्यालय आणि कोचिंग क्लास दिनांक 15 फेब्रुवारी 2022 पर्यंत बंद राहतील। केवळ खाली बाबींना मुभा राहील। इयत्ता 10वी व 12वी करिता विविध शैक्षणिक मंडळांनी निश्चित केलेले उपक्रम, प्रशासकीय उपक्रम आणि वर्गातील शिकवण्याव्यतिरिक्त शिक्षकांनी हाती घेतलेले उपक्रम, विशेषतः शालेय शिक्षण विभागाद्वारे निर्देशित किंवा परवानगी असलेले उपक्रम, कौशल्य आणि उद्योजकता विकास विभाग, तांत्रिक आणि उच्च शिक्षण विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग, महिला आणि बाल विकास विभाग किंवा कोणतेही वैधानिक प्राधिकरण इतर अत्यावश्यक उपक्रमाकरिता असे आदेश जिल्हाधिकारी नीमा अरोरा यांनी निर्गमित केले आहेत। गेल्या आठवडाभरापासून अकोल्यात सुरू झालेला कोरोनाचा उद्रेक आज रविवारी 9 जानेवारी रोजी सुद्धा कायम राहिला। रविवारी एकाच दिवसात 92 पॉझिटिव्ह अहवाल आले असून आता जिल्ह्यातील ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 359 वर पोहोचली। 3 जानेवारीपासून अकोल्यात कोरोना पॉझिटिव्ह अहवालांची संख्या वाढायला सुरुवात झाली। आठवडाभरापासून या संख्येत दररोज लक्षणीय वाढ होत आहे। रविवारी एकूण 652 अहवाल प्राप्त झाले होते। त्यापैकी
575 अहवाल निगेटिव्ह आले। RT-PCR चाचणीमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अहवालात 77 तर खाजगी अहवालात 1 पॉझिटिव्ह अहवाल आढळला। तसेच रॅपिड अँटीजन चाचणीमध्ये 14 अहवाल पॉझिटिव्ह आढळले। असे एकूण 92 पॉझिटिव्ह अहवाल रविवारी निघाले आहेत। अकोला जिल्ह्यात आतापर्यंत 58,263 अहवाल पॉझिटिव्ह आले। त्यापैकी 56,762 रुग्णांना उपचार केल्यानंतर डिस्चार्ज देण्यात आला। आतापर्यंत जिल्ह्यात 1142 रुग्णांचा मृत्यू झाला। सध्या परिस्थितीत कोरोनाचे एकूण 359 ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत। गेल्या आठवडाभरापासून अकोल्यात मोठ्या प्रमाणात पॉझिटिव्ह अहवालांचे आकडे वाढत आहेत। अकोलेकरांनी ही बाब गांभीर्याने घेणे गरजेचे आहे। शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन कोरोनापासून सुरक्षेचे सर्व नियम पाळणे गरजेचे आहे। आज मध्यरात्रीपासून प्रशासनाकडून नवे निर्बंध लागू करण्यात येत आहेत। या निर्बंधांचे सुद्धा नागरिकांनी पालन करणे आवश्यक आहे। कोरोनाचे संक्रमण वाढत असतानाही लोक सरकारच्या गाईडलाईनचे पालन करताना दिसत नाहीत, परंतु आता विना मास्क फिरणाऱ्यांवर पोलीस कारवाई करणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी रविवारी अकोल्यात पत्रकार परिषदेत बोलताना दिली। राज्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होत आहे। या पृष्ठभूमीवर राज्य सरकारने नवीन नियम जारी केले आहेत। असे असतानाही बहुतांश लोक सरकारच्या गाईडलाईनचे पालन करत नसल्याचे दिसून येत आहे। लोक मास्क घालणे टाळत आहेत। त्यामुळे अकोला शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पाहता सोमवार 10 जानेवारीपासून मास्कशिवाय फिरणाऱ्यांवर महापालिकेसह पोलीस कारवाई करणार आहेत, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी दिली आहे। अकोल्यात पोलीस लॉनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी याबाबत माहिती दिली। तसेच यावेळी पोलीस दलाने वर्षभरात केलेल्या कारवायासंदर्भात सुद्धा जिल्हा पोलीस अधीक्षकांनी माहिती दिली। त्याशिवाय पोलीस कल्याण निधी अंतर्गत झालेल्या कामांची माहिती देण्यात आली। विना मास्क फिरणाऱ्यांवर आता पोलीस कारवाई करणार असल्याची यावेळी सांगण्यात आले। यावेळी अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। महाराष्ट्रात कोरोनाने पुन्हा एकदा हाहाकार उडवून दिला आहे। त्यामुळे सरकारने राज्यात संचारबंदी व जमावबंदीसह अनेक नियम लागू केले आहेत। अकोल्यात रविवारी रात्रीपासून रात्री 11 ते पहाटे 5 पर्यंत संचारबंदी आणि सकाळी 5 ते रात्री 11 वाजेपर्यंत जमावबंदी लागू राहणार आहे। महाराष्ट्रात कोविडच्या वाढत्या केसेसच्या पार्श्वभूमीवर उद्धव सरकारने कठोर नियम लावले आहेत। राज्य सरकारने रात्री 11 ते पहाटे 5 वाजेपर्यंत रात्रीचा कर्फ्यू लागू केला आहे। हा रात्र कर्फ्यू रविवार 10 जानेवारी रोजी रात्री 11 वाजेपासून लागू होईल। तसेच सकाळी 5 ते रात्री 11 वाजेपर्यंत कलम 144 लागू राहील। म्हणजेच या काळात 5 पेक्षा जास्त लोकांना बाहेर पडता येणार नाही। या नवीन आदेशानुसार राज्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालये फेब्रुवारी 15 पर्यंत बंद राहतील। तसेच स्विमिंग पूल व्यतिरिक्त जिम, स्पा, ब्युटी पार्लर, प्राणी संग्रहालय आणि करमणूक पार्क बंद राहतील। येथे संसर्ग पसरण्याचा धोका आहे। या निर्बंधामुळे जेणेकरून राज्यात सुरू असलेल्या संसर्गावर नियंत्रण ठेवता येईल, असे शासनाचे मत आहे। बायोमेडिकल वेस्टची व्यवस्थित विल्हेवाट लावणे आवश्यक असताना कोरोना काळात चक्क वर्दळीच्या रस्त्यावर बायोमेडिकल वेस्ट टाकून देण्यात आले आहे। हा प्रकार शिवणी परिसरात महामार्गावर समोर आल्याने अनेक सुज्ञ वाहनधारकांनी याबाबत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली। कोरोना काळात निघणाऱ्या बायोमेडिकल वेस्टच्या विल्हेवाटी संदर्भात महाराष्ट्र कोविड-19 मापदंड अधिनियम 2020 नुसार प्रदूषण नियंत्रण मंडळाने मापदंड दिले आहेत। त्यानुसारच या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। परंतु तरीही दवाखाने, मेडिकल, सर्जिकल होम, नर्सिंग होम या ठिकाणाहून निघणाऱ्या बायोमेडिकल वेस्टच्या विल्हेवाटी संदर्भातही सर्व नियमांना पायदळी तुडविले जात आहे। आता तर चक्क रस्त्यावर बायोमेडिकल वेस्ट फेकून देण्यात येत असल्याचे अनेक ठिकाणी दिसत आहे। असाच प्रकार अकोला शहरानजीक शिवणी विमानतळासमोर महामार्गावर दिसून आला आहे। एका प्लास्टिकच्या पिशवीत भरून आलेले बायोमेडिकल वेस्ट हे चक्क वर्दळीच्या रस्त्यावर टाकून देण्यात आले आहे। यामध्ये मास्क, हँड ग्लोव्ज व इतर साहित्य दिसून आल्याचे वाहनधारकांचे म्हणणे आहे। प्रभागाच्या आणि शहराच्या विकासासाठी आता नगरसेवक नागरिकांची कामे करणारे असायला हवेत, अशा प्रतिक्रिया व्यक्त करून आगामी निवडणुकीत याच दृष्टिकोनातून मतदान करणार असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले। RRC डिजिटल नेटवर्कच्या माझे शहर माझा आवाज या विशेष उपक्रमांतर्गत शनिवारी डाबकी मार्गावर नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यात आल्या।
RRC नेटवर्कचे RJ यांनी आपल्या विशेष शैलीत नागरिकांना प्रश्न विचारून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या। गेल्या 5 वर्षांमध्ये काही नगरसेवकांनी प्राथमिक सोयी सुविधा पुरविण्याची कामे पूर्ण केली, तर काही नगरसेवकांनी मात्र नागरिकांच्या समस्येकडे लक्ष दिले नाही। महानगरपालिका अस्तित्वात येऊन 20 वर्षे उलटली तरी अजूनही शहरातील नागरिकांना काही भागात साध्या प्राथमिक सोयी सुविधा सुद्धा नियमित मिळत नाहीत। रस्ते, नाल्या, पथदिवे, पिण्याचे पाणी, साफसफाई एवढ्या साध्या अपेक्षा असूनही त्या पूर्ण होत नाहीत। त्यामुळे या पुढच्या निवडणुकीत मतदान करताना कोण प्रभागाचा आणि शहराचा विकास करू शकतो याचा विचार करूनच मतदान करणार असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या। 2 कोटी रुपये मंजूर झालेले आहे रस्त्यासाठी। आता त्याचं काम चालू होणार आहे। त्यांनी याच्याबद्दल प्रस्ताव मांडला होता तिथे, त्यांनी ते मंजूर करून आणलेले आहे। डाबकी मार्ग व जुने शहर भागामध्ये मुलांना खेळण्यासाठी किंवा ज्येष्ठ नागरिकांसाठी चांगले बगीचे व मैदाने उपलब्ध नाहीत। याबाबतही नागरिकांनी खंत व्यक्त केली। पावसाळ्याच्या दिवसात जुने शहरातील अनेक भागांमध्ये पावसाचे पाणी नाल्यामधील घाणीसह घरांमध्ये शिरते। याबाबत नागरिकांनी महापालिकेचा कारभार आणि नगरसेवकांच्या भूमिकेवर संताप व्यक्त केला। नाल्याचं पाणी वार्डात घुसते, घरापर्यंत घुसते सर, घरापर्यंत घुसते। आता मागे पूर आलेला होता की नाही, मागच्या साईडनं पूर्ण पाणीच पाणी होतं। कॅनॉल रोडचा प्रश्न तातडीने सोडविण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात आली। मी माझा शहर माझा आवाज या RRC नेटवर्कच्या माध्यमानं म्हणजे एक रस्ता या जुन्या शहरातला जो कॅनल रोड आहे तोच या 2 भागांना जोडणारा मुख्य रस्ता होता आणि त्याला बऱ्याच राजकीय पक्षाच्या आमदारांनी, बऱ्याच पदाधिकाऱ्यांनी खूप प्रयत्न केले, पण तो रस्ता काही मार्गी आजपर्यंत लागला। RRC डिजिटल नेटवर्क या विशेष कार्यक्रमात डाबकी मार्गावरील अनेक नागरिक व महिलांनी सहभाग घेतला होता। या कार्यक्रमात RRC नेटवर्कचे RJ यांनी नागरिकांना विचारलेल्या प्रश्नांचे नागरिकांनी उत्स्फूर्त उत्तरे दिली। अकोला शहरातील मुख्य मार्गांवरील डिवायडरला थुंकदानी समजून काही महाभाग डिवायडरवरच थुंकून घाण करीत आहेत। हा प्रकार लक्षात घेता मनपा प्रशासनाने सिव्हिल लाईन ते पोस्ट ऑफिस पर्यंतच्या मार्गावरील डिवायडर चक्क पाण्याने धुवून स्वच्छ केल्याची मोहीम राबविली। अकोला महानगरपालिका आयुक्त यांच्या आदेशानुसार आज मनपाच्या आरोग्य विभागाला शहरातील मुख्य रस्त्यांवरील डिवायडर स्वच्छ करण्याचे निर्देश देण्यात आले। त्यामुळे सकाळी सिव्हिल लाईन्स ते पोस्ट ऑफिस पर्यंतच्या मार्गावरील डिवायडरची पाण्याने स्वच्छ करण्याची मोहीम राबविण्यात आली। डिवायडरवर काही नागरिक थुंकल्यामुळे अकोल्याच्या प्रतिमा मलिन होत असल्याचे चित्र पाहावयास मिळत असल्याने मनपा आयुक्त यांच्या निदर्शनास आल्याने संबंधित अधिकारी आणि डिवायडर स्वच्छ करण्याचे निर्देश देण्यात आले। अकोल्यातील सर्व डिवायडरची साफसफाई करण्याची मोहीम मनपाच्या आरोग्य विभागाने केली असून पोस्ट ऑफिस ते सिव्हिल लाईन्स पर्यंतची डिवायडरची साफसफाई करण्यात आली। दरम्यान नागरिकांनी या डिवायडरवर थुंकू नये, शहरातील मुख्य रस्ते हे थुंकदानी नव्हे बरं का, असा सल्ला देण्याची वेळ आता आली आहे, असे मनपा प्रशासनाचे म्हणणे आहे। माननीय आयुक्त यांनी आम्हाला विविध निर्देश दिलेले आहेत। त्यात एक महत्त्वाचा भाग म्हणजे आपले जे डिवायडर आहेत त्यावर काही नागरिक थुंकतात आणि त्यामुळे विद्रुपता येते त्याला, तर त्यांना साफ करण्याची मोहीम सुरू करण्यात आलेली आहे। आज सिव्हिल लाईन ते पोस्ट ऑफिसपर्यंतचे जे डिवायडर आहेत ते पाण्याचा आणि सर्फचा वापर करून, ब्रशचा वापर करून स्वच्छ करण्यात आले आहेत। सर्वांना विनंतीपूर्वक बोलतो परत की या डिवायडरचा याच्याकरता वापर करू नये। एसटीच्या सरकारमध्ये विलीनीकरणासाठी कर्मचाऱ्यांच्या संपाचा 68वा दिवस पूर्ण झाला असून प्रशासनाला जागी करण्यासाठी अकोला आगार क्रमांक 1 मध्ये ढोल बजाव आंदोलन करण्यात आले। दरम्यान गेल्या कित्येक दिवसांपासून सुरू असलेल्या या संपाला विराम केव्हा मिळेल असा प्रश्न कर्मचारी उपस्थित करीत आहेत। महाराष्ट्रातील तमाम एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला 68 दिवस पूर्ण झाले तरीही शासन कुंभकर्णाच्या झोपेत आहे, असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे। शासन व प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न कामगार यांनी केला असून यावेळी संपकरी यांनी ढोलवर नृत्य देखील केली। सरकारने तातडीने आंदोलनाची दखल घेऊन योग्य निर्णय घ्यावा अशी मागणी संपकर्त्यांनी केली आहे। आगार क्रमांक 1 मध्ये आंदोलन करण्यात आले। दरम्यान एसटीच्या सरकारमध्ये विलगीकरणाच्यासाठी कर्मचाऱ्यांच्या संपाचा 68वा दिवस पूर्ण झाला असून प्रशासनाला जागे करण्यासाठी ढोल बजाव आंदोलन करण्यात आले असून गेल्या कित्येक दिवसापासून सुरू असलेल्या संपाला विराम केव्हा मिळेल हा प्रश्न उपस्थित केला जात आहे।
शेलू बाजार जवळील भूर या गावातील शेतकऱ्याच्या घरात रात्रीच्या सुमारास अत्यंत दुर्मिळ असा उद मांजर म्हणजेच मसण्या उद हा प्राणी आढळला। या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली। या प्राण्याला पकडून काटेपूर्ण अभयारण्याच्या घनदाट जंगलात सोडण्यात आले। मसण्या उद चक्क घरात आढळल्याने या घटनेने भूर गावात एकच खळबळ उडाली। सदर प्राण्याला बघायला गावातील नागरिकांनी एकच गर्दी केली होती। मसण्या उद प्राणी शेतकऱ्यांच्या घरात शिरण्याची माहिती वनोजा येथील साळुंकाबाई राऊत महाविद्यालयाच्या आपत्ती व्यवस्थापन बचाव पथकाला मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मसण्या उद प्राण्याला ताब्यात घेतले। मसण्या उद प्राणी हा अत्यंत दुर्मिळ प्राणी असून तो शक्यतोवर स्मशानातील पुरलेल्या माणसांचे मांस खातो असे सांगण्यात येते। सदर बचाव पथकाने मसण्या उद प्राण्याला ताब्यात घेऊन त्याला काटेपूर्णा अभयारण्याच्या घनदाट जंगलात सोडले। सदर रेस्क्यू ऑपरेशन हे साळुंकाबाई राऊत महाविद्यालयाच्या आपत्ती व्यवस्थापन बचाव पथकाने राबविले। अकोला महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा 13 जानेवारी रोजी ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आली आहे। या सभेत अनेक विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहेत। ही चर्चा शांततेत पार पडते की वादळी ठरते याकडे अकोलेकरांचे लक्ष लागले आहे। अकोला महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा 13 जानेवारी रोजी 11:30 वाजता ऑनलाईन होणार आहे। या सभेत 29 ऑक्टोबर रोजी व 1 नोव्हेंबर 2021च्या बैठकीतील इतिवृत्त कायम करणे, 29 ऑक्टोबरच्या आमसभेतील शहरी विकास निधी अंतर्गत 50 कोटीच्या निधीचा प्रस्ताव पाठविण्यावर चर्चा होणार आहे। त्याचप्रमाणे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगर दलित वस्ती अंतर्गत प्रस्ताव सादर करणे, प्रचलित कंत्राटी पद्धतीने साफसफाईचे काम पूर्ण करणे, या कामासाठी नवीन निविदा प्रक्रिया ठरवणे, सीमावृद्धी भागात व इतर ठिकाणी पाण्याची टाकी तसेच जलनिकासीबाबत चर्चा करून निर्णय घेणे, नगरोत्थान निधी अंतर्गत कामांबाबत चर्चा करणे, नाविन्यपूर्ण निधी अंतर्गत कामे हाती घेण्याबाबत चर्चा करून निर्णय घेणे, खुली जागा देण्याचा निर्णय घेणे, उद्यान, व्यायामशाळा, सामाजिक सभागृह नागरिक किंवा संस्थेला देखभाल व दुरुस्तीसाठी प्रदान करण्यावर निर्णय घेणे, भूमिगत गटार योजनेअंतर्गत पुनर्विचार करणे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने मागणी केल्यानुसार 2.65 कोटी देण्याबाबत चर्चा करणे, शहरातील सांडपाण्याच्या पाण्यावर प्रक्रिया करून प्रकल्प उभारण्यासाठीची चर्चा करणे, अशा विषयांवर ही आमसभा होणार आहे। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत डॉक्टर धोटे शिसाट सरांचे नीट अकॅडमी लातूर, जिथे अनुभवाला जोड गुणवत्तेची। अकोला जिल्ह्यात दिवसा जमावबंदी, रात्री संचारबंदी। अकोल्यात कोरोनाचा उद्रेक। सोमवारपासून मास्क न वापरणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई। रविवारी रात्रीपासून नाईट कर्फ्यू व कलम 144 लागू। बायोमेडिकल वेस्ट फेकले महामार्गावर, वाहनधारकांमध्ये नाराजी। बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज आणि मनोरंजनासाठी पहा RRC नेटवर्कचे विविध चॅनल्स। पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह नव्या बातमीपत्रात। तोवर नमस्कार।